नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही महाबळेश्वरच्या ट्रिपमध्ये ज्या प्रॉपर्टीजमध्ये राहिलो होतो त्या 2 प्रॉपर्टीजचे टूर घडवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण वेण्णा लेकला जाऊन तिथे हॉर्स रायडिंग आणि बोटिंगचा अनुभव घेतला, तोही पाहायला भेटणार आहे. राईट, गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 6:45 आता जस्ट उठलो आहे आणि बघा असं मस्त बाहेरचा नजारा आहे, शांत वातावरण, मस्त झोप लागली. ही आपली रूम आणि या साईडला आपली गाडी पार्किंग आहे गाड्यांसाठी. 3-4 गाड्या आरामात बसतात इकडे. त्या साईडला मस्त सनराईज होते, सूर्य उगवतो त्या साईडला. हे बघा कशी बघते, हे का मस्त आहे ना. नंतर काळी अजून एक अशी पांढरी पण आहे, हां त्या साईडला आहे. हे बघा इकडे हे पांढरे दिसले, हे बघा पांढरी. तर हे असं इकडनं एकंदरीत आहे कॉटेज, CP कॉटेज. खाली काही रूम्स आहेत, वरती काही रूम्स आहेत, वरच्या माउंटेन व्ह्यू रूम्स आहेत. बघा आता परी मस्त झोक्यावर बसली, तिला पोहे खायचेच नाहीत. आम्ही तर मस्तपैकी आता पोहे खातो, ब्रेकफास्ट. चहा आणि कॉफी पण आलेले आहेत. हे 2 कॉफी, हे 2 चहा. ओके, थँक्यू. हे चहा आहेत आणि कॉफी आहेत. कॉफी पोहे तर खाऊन झालेत, आता चहा आणि कॉफी घेऊया. बघा हे आहे काय CP कॉटेज रिसॉर्ट, तिथं आपण थांबलोत. इथे खाली काही रूम्स आहेत, वरती काही रूम्स आहेत. आता चला वरच्या रूम्स बघू आपण कसे आहेत. मला थोडक्यात रूमचा टूर देतो इथल्या. आता आपण आलोत फर्स्ट फ्लोअरला. 1 2 3 4 5 मला वाटतं 5 रूम्स आहेत. ओके, हे बघा बॅक साईडला बाल्कनी तिकडे का. ओके, हे बघा अशी रूम आहे. हा सिंगल बेड, हा डबल बेड मोठा. ह्याच्यावर पण आरामशीर 3-4 माणसं झोपू शकतात. इकडे कबड आहे, मिनी फ्रीज आहे, आरसा, इकडे TV, वॉशरूम. इकडलं पण वॉशरूम चांगलं आहे, मोठं आहे, भलं मोठं. आणि या साईडला आहे बाल्कनी. असं आहे इकडे ही बाल्कनी, 2 खुर्च्या. आणि इकडे ॲक्च्युली माउंटनचा व्ह्यू आहे. या साईडला पण आहेत, पण ठीक आहे आता हे झाडांमुळे माउंटेनचा व्ह्यू नाही दिसत आहे. पण एकंदरीत अशी आहे माउंटन व्ह्यू रूम, चांगली आहे पण रूम. चला तर या साईडची पण एक दाखवतो. हा काय सूट रूम आहे का कपलसाठी? 2 बेडरूम आहेत. अच्छा 2, अच्छा पलीकडे काय. हां हे बघा ही सूट रूम आहे, ही एक बेडरूम आहे. आणि इकडे पण, इकडे तर 3 बेड्स आहेत. म्हणजे मला वाटतं इथं मोठी फॅमिली राहू शकते. इकडे पण वॉशरूम मस्तपैकी. आणि ही बाल्कनी. मगाशी आपण त्या रूममध्ये होतो. ते एकंदरीत असं चांगलेच मस्त आहेत रूम्स. खालच्या रूमचं बघा, वरती तर जाऊन आलो. खालच्या रूमचं असं स्ट्रक्चर आहे, प्रत्येकाला वेगवेगळे सेपरेट अशी बाल्कनी दिलेली, अशी स्टीलवाली. इथे पण टेबल वगैरे आहेत मस्त. बसणं हे मांजर मस्त आहे, पण काही पण म्हणा क्यूट आहे. आपल्या इथलं मांजरच नाही ते. हे बघ इकडनं असा व्ह्यू दिसतो. हे असे प्रॉपर्टी ग्रँड नाही, चांद पॅलेस कॉटेज. अच्छा CP म्हणजे चांद पॅलेस कॉटेज, रिफाइंड बाय नेचर. या इथं पण बोर्ड लागलेला आहे, चांद पॅलेस कॉटेज. इथे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे दिलेले आहेत. काही इन्क्वायरी करायची असेल, बुकिंग करायची असेल, वेबसाईट पण आहे. आणि हे ॲड्रेस आहे गडरवाडी, महाबळेश्वर डिस्ट्रिक्ट, सातारा. प्रॉपर्टी चांगली आहे, फक्त एवढंच आहे की मेन रोडपासून थोडंसं आतमध्ये आहे. मला वाटतं एक किलोमीटर असेल आतमध्ये. बोल. हॅलो. चला आमची परी पण आवडली. आता आपलं ऑलमोस्ट रेडी झालं आहे, नाश्ता झाला आहे, सगळं झालं आहे. आणि आता 9:15 होत आलेत. आपल्याला इथून निघायचं आहे आणि जायचं आहे प्रतापगड किल्ल्यावर. आधी प्रतापगड किल्ल्यावर जाऊ, मस्त किल्ला एक्सप्लोअर करू उन्हाच्या आधी. आणि आपल्याला रिटर्न यायचं आहे. हां जा पटकन. आणि आपण आता स्टे इथं होता आणि आता काल तर स्टे इथं होता.
आणि आताच ते आपण दुसरीकडे अजून बुक केलं आहे एक. ती प्रॉपर्टी तुम्हाला नंतर दाखवेल जेव्हा ते काय म्हणतात एकदम नेचरमध्ये राहिल्यासारखं वाटतं बेसिकली इकडे. इकडे बघा मस्त झाड वगैरे शांत वातावरण आहे आणि काय म्हणतात थंड वातावरण इकडे, म्हणजे फॅनची गरजच नाही पडली आम्हाला. बघा मुलांना खेळण्यासाठी हे पण आहे जम्पिंग काय म्हणतात जॅक म्हणा काय जे काय ते. इथे छोटंसं फाउंटन आहे ते बंद आहे सध्या. आणि इकडं सिटिंग एरिया आहे जेवण नाश्ता करण्यासाठी टेबल्स वगैरे. आणि हा एक झोपाळा पण येतं. आणि या साईडला एक छोटासा स्विमिंग पूल पण आहे जो ऑलरेडी दाखवला मी, परत एकदा दाखवतो. हा एक छोटासा स्विमिंग पूल मस्त आहे. आता सध्या तरी कोणी वापरत नाही आहे, थंडीचे दिवस आहेत म्हणून. ओ आणि हे राहिलंच की ॲक्च्युली इकडे बघा हे घसरगुंड्या वगैरे छोटंसं पार्क आहे, मिनी पार्क मुलांना खेळायला उघडंच आहे. परी घसरगुंडी खेळायला. इकडं सीसॉ आहे, इकडं बदक आहेत, इकडं आमचं पिल्लू आहे. हां चला आता बॅगेत गाडी नाही गाडीत बॅग भरू. सर तुटलंय ती आता तुटलंय ना आता ते. मित्रांनो आता आपण निघालो प्रतापगड किल्ल्यावरती आणि प्रतापगडचा व्हिडिओ हा मी सेपरेट टाकणार आहे कारण तिथे आपण गाईड घेऊन तिथला प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहोत, त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ सेपरेट येईल. 5 hours later. प्रतापगडवरनं डायरेक्ट आता आलोच रूमवरती आणि तुम्हाला रूम टूर देतो. बघा बेसिकली इकडनं यायचं, हा असा एंट्रन्स आणि इथं ही एक रूम आहे तिथं सोफा कम बेड आहे, टी व्ही आहे इथे. ओके टेबल आहे इथं. आता सध्या बॅग ठेवलं आहे तिथं. या साईडलाच इथे आहे वॉशरूम. हे बोला छोटंसं आहे, कालचं जे होतं ते मोठं वॉशरूम होतं म्हणजे छोटं आहे पण सफिशियंट आहे, चांगलं क्लीन आहे नीट आहे. आणि या साईडला बघा इकडे आहे मोठी रूम. हा मोठा बेड अगदी मोठा बेड आहे, 4 लोक झोपू शकतात आरामात, म्हणजे 2 मोठे आणि 2 छोटे झोपू शकतात. मोठा बेड आहे. या साईडला इकडे किचन दिसतोय करून ठेवला, म्हणजे आय डोंट नो इथं वापरता येते का नाही पण आहे इथं किचन, आरसा. आणि या साईडला इथे बाल्कनी मस्तपैकी तुम्ही इथं बाहेर बसून चिल करू शकतात. आणि या साईडला हा इकडे बघा असा व्ह्यू आहे. हा मेन रोड आहे पुण्याहून महाबळेश्वरला जायचा रोड. आणि इकडं जवळच आहे हायवेपासून, मेन रोडपासून जवळच आहे. आणि इकडं आहे स्विमिंग पूल आहे, कॉमन स्विमिंग पूल आहे इथं बघा. या साईडला हे लोक एन्जॉय करत आहेत ना, या इकडे बघा हा स्विमिंग पूल आहे. इथं बसल्यानंतर छानपैकी असं इकडचं व्ह्यू पाहायला भेटतो. आणि इकडे सगळे स्ट्रॉबेरीचे शेत आहेत, त्या साईडला तिकडे स्ट्रॉबेरीचं शेत आहे, इथे एक स्ट्रॉबेरीचं शेत आहे. मला वाटतं इथं पण आधी स्ट्रॉबेरीची शेतं होती पण आता नाही सध्या, पण त्या साईडला पलीकडे आहेत स्ट्रॉबेरीची शेत वगैरे. आपल्याला बेरी फ्रेश टेज या इकडनं एंट्रन्स आहे गाडीचं, इकडनं आत गाड्या आणू शकतो. आणि इकडे गाड्या पार्क करून त्या साईडला मस्त स्विमिंग पूल आहे, इथे पूलमध्ये एन्जॉय करू शकतात. मी पण इथं बसू का मग. बेरी फ्रेश टेज विथ पूल. या इकडे आपले रूम आहे. ओके इकडे असे 4-5 रूम्स आहेत. इथं गाडी हे मस्त असं गार्डन आणि इकडे आहे पूल, स्विमिंग पूल, तिथे एन्जॉय करू शकता. आता बघा कसे एन्जॉय करतायत तसे मस्तपैकी पूल आहे. इथे छोट्या मुलांसाठी बहुतेक. बघ बरं आतमध्ये जाऊन इकडनं जास्त त्या पायरीने जायचं असतात. हां असंच हां हां खाली जा अजून. आता आपण जिथं थांबलो आहेत ना भरपूर फुलं आहेत. आता हे जसं बगीचा केला छोटासा, इथं फुलं वगैरे आहेत. इकडं पण बघा मस्त फुलं वगैरे आहेत, ही पांढरी फुलं आहेत. इकडं जास्वंदीचं झाड आहे, त्या साईडला सगळे स्ट्रॉबेरीचे शेतं दिसत आहेत. चला आता आपण जाऊया वेण्णा लेककडे. आता वाजलेत किती 5:30 होत आलेत, 5:20 झालेत. वेण्णा लेककडे जाऊ, तिथं मस्त तिथला ॲटमॉस्फिअरची मजा घेऊ.
बोटिंगचे तिथले. आणि मग तिथं थोडं नाश्ता करू, जेवण वगैरे करू आणि मग फायनली शेवटी मग घरी येऊ. चलो निघूया. A few moments later. चला आता आपण आलो आहोत डायरेक्ट वेण्णा लेकच्या इथे. आणि ही आहे वेण्णा लेकची पार्किंग. इथे गाड्या पार्क केल्या जातात आणि या इथेच आपल्याला ही घोडेवाले दिसतात, ज्याच्यावर तुम्ही घोड्यावरती राईड वगैरे करू शकता. तर आता तुम्ही बघू शकता मी आणि वेदिका आता घोड्यावरती बसलं राईड घेतो तिथला. तर आता ऑफ सीझन असल्यामुळे इथे एक मोठा आणि एक छोटा कपल राईड करायची असेल तर 200 रुपये घेतात आणि 2 मोठे असेल तर 300 रुपये फक्त वॉकिंग राईडचे. आणि घोडा जर पळवायचा असेल तर त्याचे लहान मुलांना 200 रुपये आणि मोठा माणूस असेल तर 300 रुपये घेतात. हे ऑफ सीझनचा रेट आहे. सीझनमध्ये कदाचित वेगळा रेट असू शकतो. आता बघा वेदिकाला एकट्याला बसवलं आहे घोड्यावरती. म्हणजे घोडा एकटा असलं की पळतो ना थोडा, त्यासाठी पाय टाईट ठेवायचे. प्रॉब्लेम वाटलं का नाही बाजूने चालतोय पडणार नाही तू, याची गॅरंटी घे. जास्त फास्ट पळत नाही आपला घोडा, मीडियमच सोडतो तुला. पाय टाईट ठेवायचे बळा. काय दोन्ही पाय वजन देते ते, उभी राहते. मी पळाले की मी बसले की मग होते, थोडं होईल ना, धीट होईल ना ती, जरा बघू दे की. बस खाली सर, बस इकडे धरून मासे तुला. बघ इकडे धर, ह्याच्यासोबत असं धरून बघ. तुला वाटलं बाबा कमी पळतोय घोडा, पप्पांनी सांगितलं बाबा घोडा पळत नाही, ती स्टिक फक्त अशी घ्यायची अशी मारायची मारतो. थोडी कमी पळायला लागला तर पप्पांनी सांगितलं पळत नाही तर इकडे धर. आता तुला एकदमच कमी, तुला एकदम कमी स्टिक मार थोडी, घाबरणार नाही, टेन्शन नाही. हळू मारायचे, जास्त जोरात नाही मारायचे. चला आता वेदिकाला पहिल्यांदाच पाठवले. हा पडू दे चप्पल तर आण तू. हा पुढं बघ, पाय टाईट ठेवायचे. हे बघा वेदिका घोड्यावरती बसली बघा, पळतोय घोडा हळूहळू. मजा का? मजा ना? तिला म्हणलं बस, मुद्दाम बस एकटी. कसं भीती थोडं घालवणं महत्वाचं आहे. बघ दिदी आली स्माइल करत करत. आली का मज्जा? का भीती वाटली नाही ना? काय नसती भीती वाटत, मजा येत असती. बघा वेदिकाने आज पहिल्यांदा सोलो काय म्हणतात हा उतर होता का फोटो काढायचे. हा शाबाश. आली मज्जा? कसं वाटलं घोडा पळून? हा का भीती वाटली नाही ना? परी तुला जायचं का? अरे जा ना ते मम्मी तू. आता मी सोलो राईड नाही केलं कारण मागच्याच केलं होतं मी, म्हणजे घोडा पळायचाच असतो ना ते केलं होतं. हा बघ, हे बघ घोडा बघ कसं पळत आला. हे बघ किती पळत आला, किती पळत आला तो. नाही कशी आता भरपूर घोडे आहेत. कुठेही तुम्ही कोणाचंही राईड करू शकता. घोडे ट्रेंड घोडे आहेत ते सगळे. आज एकटं बसलं तरी काय असं हे नाही आहे, भीती वाटण्यासारखं काही नाही आहे. चला आता इकडे बघा सनसेट होणार आहे थोड्या वेळात आणि आपण इकडे वेण्णा लेकच्या इकडे आलो होतो. आता चला हॉर्स राईड झाली, आता आपण जाऊ बोटिंगच्या तिकडे. बघू आता बोटिंगचे चार्जेस आय नो जास्त आहेत. बघू आता बोटिंग करता आली तर करून येतं, फक्त बघू. लेट्स सी. मम्मीच्या तोंडावर शिंकला, मम्मीच्या तोंडावर घोडा शिंकला, मम्मीच्या तोंडावर घोडा शिंकला. कसा आहे घोड्याचे डोळे कसे? हां तो हा घोडा ओरडला आता. इकडे बघा सगळे स्टॉल्स लागलेले आहेत हे खाण्यापिण्याचे. मका वगैरे, पेरू आहेत तिकडं, स्ट्रॉबेरीज आहेत, कैरी आहे, भरपूर असे स्टॉल्स आहेत लागलेले. हे 50-50ला जायचे. ग्लास पण 50ला आहे, तो एक सिंगलवाला पण 50 रुपयालाच. याचं मस्त पण होतं. मका घेतलाय, मागवलाय. भात आला आपला लेमन मसाला भाजलेला मका, एक नंबर. खा ना, चहा द्या ना तो. हा द्या. हां आईस्क्रीम आहे कुठले? चॉकलेट आहे बघा ना, चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, मलबेरी आहे, कितीला आहे?
कोल मिक्स आहे कितीला? 50 रुपये 50. पप्पा मला स्ट्रॉबेरी चला त्याचा चहा घेऊ. मस्त संध्याकाळ चहा कितीला झाला? 40 रुपये. संध्याकाळचा टाईम झाला आहे. मस्त तिकडं सूर्य मावळतो. थोड्या वेळात आपण चहा घेतला आहे आणि परीला आईस्क्रीम खायची. म्हणजे चला आता चहा पिऊन झालं आहे. आता कुठं बोटिंगकडे जाऊया. ते बघा समोर झालं तर बोटिंगचं. आतमध्ये जाऊ. त्या इकडे तेच दाखवायचं आहे. हे बघा हे इकडं आहे वेण्णा लेक आणि इकडे प्राइजेस आहेत बघा बोटिंगचे. बघा हे बोटिंगचे चार्जेस. रोईंग बोट 7 जण मिळून मुलांसहित 7 जण अर्धा तास 1 तासाचे वेगळे रेट आहेत आणि पॅडल बोट 6 लोकांचे 1 तासाचे 600 रुपये आहेत. आणि ही रोविंग बोटसाठी लाईन आहे. ही रोविंग बोटसाठी लाईन आहे आणि इकडली पॅडल बोटसाठी लाईन आहे. चला आता आपण पुढे जाऊया. बघा तिकडे सनसेट होत आहे. मस्त व्ह्यू. इथं बघ तिथं फोटो काढायला दिला. आय लव्ह महाबळेश्वर. चला इथं आता काय करू फोटो सेशन करू. फोटो वगैरे काढू थोडे. हे बघा आता ऑलमोस्ट अंधार झाला आहे. बोटिंग ऑलमोस्ट बंद केली बहुतेक. ते काय बुकिंग वगैरे सगळं बंद केलं आता कारण अंधार झाला आहे आणि थंडगार हवा सुटली. इथं गार लागल्या जाऊ काय पहिलं थंडी वाजते म्हणून ती ओढणी घेऊन बसली. आता इथं संपल्यात ऑलमोस्ट. आपण बोटिंग नाही केली ठीक आहे. आपण हॉर्स राईड वगैरे केली तर बोटिंग फक्त नाही केली. तर फक्त बसलो आणि सनसेट होत होता समोरून. सनसेट एन्जॉय केला आणि इथं थोडाफार टाईमपास केला. त्यातलं लाईटिंग चालू केलं जातं इथल्या. हे बघा लाईटचं झाड आहे. इकडं चांदणी आहे. बोटिंग तर बंद झालं आता ऑलमोस्ट. बघा या इथे तुम्ही असं फोटो वगैरे काढू शकता. इथे आहे समोर बटरफ्लायचे तिथे फोटो काढू शकतात. जिथे पाहिजे तिथे काढू शकतात. चला तर वेण्णा लेकवरून तिकडनं आलोत आणि इकडे आपल्याला रूमच्या दिशेने जायचं होतं पण इथे आपल्याला जेवायला पण थांबायचं आहे. इथे बगीचा कॉर्नर म्हणून एक हॉटेल दिसलं आहे. पुढपर्यंत जाऊन आलो. पुढच्या हॉटेलला काही गर्दी नव्हती. इथे जरा गर्दी दिसते म्हणून इथं थांबलो. आतमध्ये गेल्यावर इथं आम्हाला कळलं की इथं फक्त स्नॅक्स आयटम वगैरे भेटतील आणि जेवण नाही फक्त थाळी भेटते. चला मित्रांनो आपण परत एकदा मार्केट एरियामध्येच आलोत. काल जिथे आलो होतो आणि गाडी इकडे वरती लावली पार्किंगला. मार्केटची पार्किंग आहे आणि इथं हे पण कॉस्टली आहे. म्हणजे काय म्हणतात कार पार्किंग इथं आहे 100 रुपये. आपण फक्त जेवायला आलो तिकडं. मार्केट तर आपण ऑलरेडी काल फिरलो होतो पण मला तर जेवण्यासाठी आलो इकडं. आणि मगाशी आपण तिकडल्या हॉटेलमध्ये जे गेलो होतो ना तिथं रेट जास्तच होतं. साधी भाजी 350-400 रुपयाला होती. आपण परत एकदा मार्केटमध्ये आलोत. जेवण वगैरे केले तर आणि जास्त आता थोडं मार्केट फिरूया. आहे थोडा टाईमचा शेवटचा दिवस म्हणजे इकडे परत काय उद्या येणार नाहीत आपण. 10 वाजायला अजून 15 मिनटं बाकी आहेत आणि मग थोडा वेळ टाईमपास करू आणि मग जाऊया रूमवरती. काय कलर बघा कुठला घ्यायचा आहे काय घ्यायचं. इथं बघा ब्रेसलेट बघतायत. विल्सन चिकी अँड फंच. चला बघा या इथं आपण चणे घेतले. ते खारी चणे आणि चीज चणे. भरपूर व्हरायटी इथं. सॉल्टेड आहे, गार्लिक आहे, स्पेशल बॉइल्ड सिंग, पेरी पेरी, चीज भरपूर आहे. सह्याद्री चना चिकन फज. चला आता आपण आलोत पार्किंग पाशी. हां टाकते देतात आता. चला आता 10:15 झालेत मित्रांनो. भरपूर टाईम झाला आहे. रूमवर जाऊ आता. मार्केट आता बंद होईल ना थोड्या वेळाने. 11 वाजता चालू. लेट झाला आहे. आपल्या रूमच्या तिकडं परत अजून पार्किंग बिर्किंग लेट. त्यामुळे आता निघू इथं रूमवर.